मिठाईच खाताय ना? मुंबईत मिठाई खायची म्हणजे सणाचा आनंद. पण तुम्ही जी मिठाई खाताय ती नेमकी कुठे आणि कशी बनते याचा विचार कधी केलाय का? तर मुलुंड पूर्वेत एका पत्र्याच्या छोट्याशा रूम मध्ये चक्क नकली मिठाई तयार होत असल्याचा आरोप आहे. या धक्कादायक बाब म्हणजे FDA ने कारवाई केल्यानंतरही हे उत्पादन पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला जातोय. तर नेमकी काय आहे बातमी, चला जाणून घेऊयात. मुलुंड पूर्व महाळा वसाहतीतील रहिवासी भागात पत्र्याच्या रूम मध्ये नकली मिठाई तयार केली जात असल्याचा आरोप समाजसेवक ऍडव्होकेट सागर देवरे यांनी केला आहे. गुजरातहून आणलेल्या पाम तेल पासून तयार केलेल्या खव्यापासून बर्फी, मिल्क केक आणि पेढे बनवले जात असल्याचा दावा असून आरोग्यास घातक रंगाचाही वापर असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी FDA ने कारवाई करूनही उत्पादन पुन्हा सुरू कसे असा सवाल देवरे यांनी उपस्थित केलाय. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाई विक्री होण्याची शक्यता असल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुळात काय आहे की आम्हाला इथले स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती की इकडे रहिवासी भागामध्ये पेढे बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे लोक नकली माव्यापासून पेढे बनवत आहेत. तेव्हा आम्ही इकडे जेव्हा बघायला आलो तेव्हा अक्षरशः एका घरामध्ये जिथे पत्र्याची शेड मारलेली अशा ठिकाणी हे लोक पेढे बनवत आहेत आणि गुजरातवरनं जो नकली मावा येतो ज्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा पाम ऑइलपासून बनवलेला आहे. या पाम ऑइलपासून हे लोक जो काही पदार्थ बनवत आहेत त्याला हे लोक मिल्क केकच्या नावाने विकतात. म्हणजे ऑलरेडी गुजरातवरनं गुजरातवरनं हा मावा येतो, नकली मावा, ज्याच्यावरती पाम ऑइल असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तो सुट्टा करतात, त्याचे छोटे छोटे पीसेस करून हे इकडच्या लोकल मार्केटमध्ये मिल्क केकच्या नावाने हे लोक विकत होते आणि हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे. आत्ताच आम्हाला जेव्हा मी अधिकाऱ्यांशी त्या बोललो तेव्हा त्यांनी 15 दिवसापूर्वी कारवाई केल्याचं सांगितलं आहे. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा सर्रासपणे जर हे सगळं सुरू असेल तर या कारवाईला काय अर्थ आहे? आणि तुम्ही जर इकडे बघितलं असाल तर इकडे कलरचा सुद्धा वापर करण्यात येत आहे, हायजीनही कुठली पाळण्यात येत नाही आहे. आणि हा जो काही सगळा प्रकार आहे, जवळजवळ आता उद्या रक्षाबंधन आलेलं आहे आणि 1000 किलो माल इकडे तयार आहे. मग FDA ने नक्की काय कारवाई केली? आणि हा जो काही इकडे पाम ऑइल त्याच्याबरोबर अनेक केमिकल्सने युक्त असा जो काय मावा होता, नकली मावा जो गुजरातवरून आलेला आहे, त्याचा वापर करून हे लोक त्याच्यापासून सुट्टे मावा केक बनवून विकत आहेत. लोकांच्या आयुष्याशी आज खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे. मी FDA कडे याची रितसर तक्रार सुद्धा करणारच आहे आणि मी त्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरती या संदर्भात बोललो आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसापूर्वी कारवाई केली होती, परंतु कारवाई करून सुद्धा जर अशा प्रकारे सुरू असेल तर याची नक्कीच मी FDAचे कमिशनर तुकाराम मुंडे साहेब आहे, जे सध्या एकदम सर्वत्र रेड मारत आहेत आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जे काही आस्थापन आहे त्यांच्यावर कारवाई करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात नक्कीच लेखी तक्रार करणार की जर FDA ने खरंच कारवाई केली तर इकडे 1000 किलो माल आत्ता सुद्धा तयार आहे आणि गणपती येत आहेत, त्याच्या पुढचे सगळे फेस्टिवल आहेत. तर तुम्हीच विचार करा की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा भेसळयुक्त जो मावा आणि त्याच्यापासून तयार झालेला मिल्क केक लोक खातील आणि त्यांच्या आरोग्याला किती धोका निर्माण होईल, हा आता लोकांनीच विचार करायचा प्रश्न. मिठाई दिसायला कितीही आकर्षक असली तरी ती कुठे आणि कशापासून बनते हा प्रश्न आता विचारायलाच हवा. विशेषतः सणासुदीच्या काळात आपण घेत असलेली मिठाई आपल्या आरोग्यासाठी धोकादायक तर नाही ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता या प्रकरणावर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच बातम्यांसाठी फॉलो करा मॅक्स महाराष्ट्रला.